पण एक तुम्हाला मी सांगणार आहे, इकडचे या निमित्ताने आलोच आहे ना, आमच्या ह्या पोलीस खात्यातल्या माझ्या सहकार्यानं पण एक गोष्टी सांगून जाणार. इथे मी मत्स्य आणि बंदर खात्याचा मंत्री निश्चित आहे, पण महाराष्ट्राचा सरकारचा प्रतिनिधी आहे, फडणवीस साहेबांचा मंत्री आहे. म्हणून इकडल्या आमच्या पोलीस खात्यातल्या माझ्या सहकार्यांना सांगेन की तुमच्या इकडे आजूबाजूला ना थोड्या बांगलादेशीच्या लोकांची थोडी घाण आणि ती गाळ पण जरा जास्त साठलेली आहे. आता ती घाण कुठे साठली आहे, कशी साठली याची माहिती माझ्याकडे आलेली आहे. यात तुम्ही ती घाण काढा, याचं मग मला येऊन इथे काढायला लागेल, हे तुम्ही ठरवा. आणि माझं काढणं तुम्हाला परवडणार नाही, यापेक्षा तुम्हीच काढा. तुम्हाला माहिती आहे कुठल्या शाळेमध्ये ते कसे राहतायत, वर्षानुवर्ष कसे तिथे राहतायत, बिना परवानगी राहतायत, त्यांना कोणी इथे आणलं आणि ही घाण आज महाराष्ट्रामध्ये ठेवायची आहे का? आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांची भाषणं ऐका, आमची सरकारची भूमिका समजून घ्या की आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला एकही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान ठेवायचा नाही, ही आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे, स्पष्ट भूमिका आहे. म्हणून कुठलीही घाण मला या इकडे नको, आजूबाजूच्या परिसरामध्ये नको. बघा मिरकरवाडा रत्नागिरीमध्ये मी काय केलंय, साफ करून टाकलं सगळं, कोणी काय बोलू शकला नाही. 320 अनधिकृत स्ट्रक्चर जे माझ्या बंदर जमिनीवर होते ते सगळ्याच्या सगळ्या एक रात्र जमीनदोष करून टाकलं आणि सगळ्या जणांना साफ करून टाकलेलं आहे. आमच्या राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण किंवा अवैध पद्धतीने राहणारे हे बांगलादेशी ही घाण हे आम्हाला इथे नको. म्हणून पोलीस खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगेन, तुम्हाला सगळे पत्ते माहिती असतात, पोलिसांना पत्ते माहित नाहीत असा विश्वास मला नाही. पण ह्यापेक्षा तुम्हालाच मी या सरकारचा मंत्री म्हणून येऊन जाऊन सांगतो की इथे असलेले हे जे बांगलादेशी जे आजूबाजूला आहेत, जे कदाचित तुम्हाला ऐकत असतील, त्यांनी स्वतःच आपले बोरा बिस्तारा बांधायला सुरू करावं आणि आपल्या बांगलादेशमध्ये आपल्या अब्बाकडे निघून जावं, नाहीतर तुम्हाला इथून हकलून उकळून बाहेर काढणार, ढोंगणावर लाथ मारून बाहेर काढणार. एक लक्षात ठेवा, आमच्या महाराष्ट्रामध्ये तुमची जागा नाही, आमच्या मुंबईमध्ये आम्हाला येही घाण नको आहे. जशा नदीतल्या गाळामुळे तुम्हाला इथे त्रास होतोय, तसे हा मुंबईमध्ये हे जे बांगलादेशी रोहिंग्या नावाची जे गाळ साठलाय, हा गाळ आमच्या देवाभाऊ पूर्ण पद्धतीने स्वच्छ करणार, काढून टाकणार, हा विश्वास मी मुंबईकरांना ह्या निमित्ताने देतोय. म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खात्यातल्या माझ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगेन, जी माहिती माझ्या कानावर आली आहे ती माहिती तुम्ही ही खरी समजून संबंधित लोकांच्या इथे लवकरात लवकर पोहोचा, त्या लोकांना इथून पळवा, नाहीतर एक दिवस न सांगता मला इथे यायला लागेल आणि त्यांची सगळी घाण स्वतःच साफ करायला लागेल. एवढं ह्या निमित्ताने मी सांगून जातोय, एवढंच या निमित्ताने सांगतो. परत एकदा ज्या ज्या मान्यवरांनी, ज्या ज्या संस्थेनी आणि कोळी समाजाच्या प्रत्येक प्रतिनिधींनी जो माझा आदर सत्कार केला, त्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो. मी बंदर आणि मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला विश्वास देतो, हे महाराष्ट्र सरकार हे तुमच्या विकासासाठी, तुम्हाला आर्थिक समृद्ध बनवण्यासाठी तुमच्या बरोबर आहे, कटिबद्ध आहे, हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम.